नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 97 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कुलकर्णी सरांनी निकाल जाहीर करता संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने भरून गेला. तेव्हा कुलकर्णी सर बाहेर निघून गेल्यानंतर प्रीतीच्या सगळ्या ग्रुपने सतीश आणि काव्याचं अभिनंदन केलं. ते सगळेच त्यांना म्हणत होते, सतीश आणि काव्या, तुम्ही खरंच खूप छान प्रोजेक्ट सादर केला. तेव्हा सोनाली लगेच पुढे येत हसत म्हणाली, ए सतीश, आता फक्त टाळ्या पुरेशा नाहीत, तुझ्याकडून पार्टी हवी. सगळे हसले, पण सतीश खांदे उडवत म्हणाला, देतो पार्टी, पण बाहेर कुठे नाही, इथेच कॅन्टीनमध्ये. चालेल, असं सगळे एका सुरात ओरडले. तेवढ्यात मनाली पटकन म्हणते, नाही नाही सतीश, फक्त कॅन्टीनची पार्टी नाही. आज तू सगळ्यांना संध्याकाळी मूवी बघायला पण घेऊन जायचं. आपण आजपर्यंत कधीच सगळे मिळून एकत्र मूवी पाहिली नाही. तेव्हा कार्तिक लगेच टाळ्या वाजवत म्हणतो, मनाली, काय भारी आयडिया आहे तुझी. सतीश मनालीचं बरोबर आहे, तू सगळ्यांना आता मूवी पण दाखवायची. केतकी हसत म्हणते, म्हणजे सतीश, कॅन्टीनची पार्टी पण तुझी आणि मूवीची ट्रीट पण तूच देणार. तेव्हा सगळे सतीशकडे पाहतात. सतीश हसत मान हलवत म्हणतो, ठीक आहे, मूवी पण मीच दाखवतो. पण आता चला कॅन्टीनमध्ये सगळे नाश्ता तरी करूया. तेवढ्यात प्रीती थोडी बाजूला उभी राहून म्हणाली, तुम्ही जा, मला जरा त्रास होतोय, मी इथेच थांबते. हे ऐकता सतीश स्वतः काही न बोलता सोनालीला इशाऱ्याने सांगतो, तिलाही घेऊन ये. तेव्हा सोनाली लगेच प्रीतीकडे वळून म्हणाली, अगं प्रीती, एकटी बसून काय करणार? चल ना, भूक लागली असेल, काहीतरी खायला पण हवं. आणि तसंही सतीची पार्टी आहे, सोडायची कशी? तेव्हा शेवटी प्रीती नाईलाजाने कॅन्टीनमध्ये येण्यासाठी तयार होते. सगळे मिळून कॅन्टीनमध्ये गेले तेव्हा काव्याही त्यांच्या सोबतच होती. कारण आजचा हा विजय सतीश आणि काव्याचाच होता. कॅन्टीनमध्ये पोहोचताच वातावरण एकदम उत्साही झालं होतं. सतीश म्हणाला, आज माझी पार्टी आहे, तुम्हाला जे हवंय ते ऑर्डर करा. तेव्हा सगळ्यांनी आपल्याला जे हवं होतं ते ऑर्डर केलं. ऑर्डर येईपर्यंत सगळे गप्पा मारत बसले होते. नाश्ता करत सगळे रात्री मूवी बघायला जायच्या प्लॅनवर बोलत होते. तेवढ्या सगळ्या मुली काव्याकडे पाहून म्हणाल्या, काव्या, तू पण ये ना आमच्यासोबत मूवी बघायला. तेव्हा काव्या लगेच मान हलवत म्हणते, नाही, आज नाही जमणार. आज संध्याकाळी आमच्या घरी कार्यक्रम आहे, नाहीतर मी नक्की आले असते. मग सगळ्यांमध्ये पुन्हा चर्चा सुरू होते. केतकी म्हणते, असं करूया, आपण सगळ्या रात्री जेवण झाल्यानंतर प्रीतीच्या घरी जमूया. त्यावर कार्तिक लगेच बोलतो, हो तसंच करा, रात्रीची वेळ आहे. सतीश त्याची 4 व्हीलर घेतो आणि मी माझी 2 व्हीलर. म्हणजे 5 जण 4 व्हीलर मध्ये बसतील आणि 2 जण 2 व्हीलरवर. असं आपण 7 जण आरामात मूवी बघायला जाऊया. तेव्हा सगळ्या मुलींनी एकमताने मान डोलावली, हो चालेल. तेव्हा सोनाली प्रीतीकडे पाहून म्हणते, आणि प्रीती, तू आता मूवी बघायला पण येणार नाही असं काही म्हणू नकोस, कारण तुला आमच्यासोबत यायचंच आहे. घरी गेल्यावर आधी तू नीट जेव, औषध घे, थोडा आराम कर, म्हणजे रात्रीपर्यंत तुला फ्रेश वाटेल. तेव्हा सगळेच मोठ्याने हसले आणि प्रीती हलकसं हसत म्हणते, हो मॅडम, तुम्ही जसं म्हणता तसं. नाश्ता झाल्यानंतर सगळे हसत बोलत बाहेर पडू लागले. प्रीती क्लासरूमकडे जात असते, सतीशी तिच्या मागोमाग शांतपणे चालत असतो. पण अजूनही दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. थोडं अंतर ठेवून सोनाली, कार्तिक आणि बाकीच्या मुली मागेच थांबल्या होत्या. तेव्हा सोनाली हळूच कार्तिकच्या कानात म्हणते, पाहिलंस का, हे दोघं एकाच दिशेने चाललेत, पण अजूनही बोलत नाहीयेत एकमेकांशी. कार्तिक मान हलवत म्हणतो, हो ना सोनाली, यांना जवळ आणण्यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं. सोनाली लगेच उत्साहात म्हणते, म्हणूनच आजची मूवी बघायला जायची संधी बेस्ट आहे. आज काहीतरी प्लॅन करायलाच हवा. कार्तिक थोडा विचार करून हसत म्हणतो, एक आयडिया आहे माझ्याकडे. तेव्हा सगळ्या मुली त्याच्याकडे पाहू लागल्या. कार्तिक म्हणतो, मी काय करतो, सतीशची गाडी मी ड्रायव्हिंग करतो आणि सतीशला माझी 2 व्हीलर देतो. सोनाली लगेच पुढे बोलते, तेव्हा आम्ही सगळ्या मुली पटकन तुझ्या गाडीत बसतो आणि प्रीतीला मुद्दाम मागे ठेवतो. नेता मध्येच म्हणते, हो, मी प्रीती बाहेर येण्याआधीच तुमच्या गाडीत बसतो. तेव्हा मनाली हसत म्हणते, म्हणजे प्रीतीकडे कोणताच पर्याय नसणार आणि ती सतीच्या गाडीवरच बसणार. सगळ्या मुली या विचाराने हसत होत्या, तर कार्तिक अजून खोडकरपणे म्हणतो, ऐका सगळ्या, माझ्याकडे अजून एक मस्त आयडिया आहे. मी माझ्या 2 व्हीलर मधलं पेट्रोल जरा कमी करतो. तेव्हा सगळ्या मुली थोड्या चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागल्या. तो पुढे हसत म्हणतो, मग काय होईल माहीत आहे? ते दोघे थिएटरपर्यंत पोहोचणारच नाहीत, मध्येच कुठेतरी त्यांची गाडी बंद पडेल. सोनाली डोळे मोठे करत म्हणते, आणि मग? कार्तिक खोडकरपणे हसत उत्तर देतो, आणि मग काय सोनाली,
ते दोघे थोडा वेळ एकांतात अडकतील. आपण सगळे आपला पिक्चर पाहत बसू आणि ते दोघं त्यांच्या पिक्चरमध्ये गुंतलेले असतील. तेव्हा क्षणभर सगळ्यांनाच काय बोलायचं सुचत नाही आणि मग एकदम हशा फुटतो. सोनाली हसत म्हणते, "अरे वा, काय डोकं चालतं तुझं कार्तिक." इतर मुलीही एकदम म्हणतात, "खरंच ही आयडिया एक नंबर आहे." कॉलेज सुटल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. घरी आल्यानंतर नीता प्रीतीकडे पाहून म्हणते, "प्रीती, आधी तू नीट जेवण कर, औषध घे आणि थोडा आराम कर. संध्याकाळी आपल्याला मूव्ही बघायला जायचं आहे." तेव्हा प्रीती हसत म्हणते, "तुम्ही सगळ्या मूव्ही बघायला जाण्यासाठी किती एक्सायटेड आहात. खरं तर मला जायचंच नव्हतं." ती थोडं थांबून पुढे म्हणते, "पण ही सोनाली, तिच्यासाठी मला पण जावं लागतंय." नीता हसत उत्तर देते, "अगं प्रीती, आपण सगळे एकत्र असलो की मज्जा येते. म्हणूनच ती असं म्हणत असेल." प्रीतीला असं सांगताना तिच्या चेहऱ्यावर हसू येत होतं, कारण संध्याकाळचा सगळा प्लॅन तिच्या डोक्यात फिरत असतो. त्यावर प्रीती मान डोलावत हसते आणि म्हणते, "हो, तेही बरोबर आहे." संध्याकाळचा चहा झाल्यानंतर प्रीतीच्या ग्रुपमधले सगळेजण चॅटिंग करत बसले होते. "आपण सगळे एकत्र मूव्ही बघायला बसणार आहोत ना?" असा केतकीचा पहिला मेसेज येतो. "नाही रे, शेवटच्या रांगेत जागा मिळाली तरच मज्जा येते," असं सोनाली लगेच उत्तर देते. नीता म्हणते, "अरे देवा, आधी कुठे बसायचं ते ठरवा, मग भांडण करा." तेवढ्यात कार्तिकचा फोन लागत नसतो. 2-3 मिस कॉल दिले तरी कार्तिक फोन उचलत नसतो. "हा कार्तिक नेहमीच का उशिरा फोन उचलतो?" केतकी चिडून म्हणते. "तो येणार आहे की नाही हे आधी त्याला नीट विचारा." नीता थोडी वैतागून बोलते. आणि इकडे प्रीती सगळं ऐकत हसत बसलेली होती. तिला कुठे बसायचंय यापेक्षा मला जायचं नाही याची चिंता जास्त होती. संध्याकाळ हळूहळू रात्रीत मिसळत होती आणि त्या बदलत्या अंधारात एक गोष्ट मात्र स्पष्ट होती. हा फक्त मूव्हीचा प्लॅन नव्हता. त्या रात्री काहीतरी घडणार होतं, जे सतीश आणि प्रीतीच्या नात्याला वेगळं वळण देणार होतं. रात्रीचं जेवण झाल्यानंतर प्रीतीच्या घरात थोडं गडबडीचं वातावरण तयार झालं होतं. एक एक करून सगळ्या मुली अगदी वेळेवर प्रीतीच्या घरी येऊ लागल्या. साध्या सिंपल लुकमध्ये सगळ्या खूप छान दिसत होत्या. सोनाली आत येताच म्हणाली, "वा प्रीती, आज तर सगळ्या वेळेवर आल्या आहेत." केतकी हसत म्हणते, "हो ग, नाहीतर आपण नेहमी उशीरच करतोय." नीता घड्याळाकडे पाहत म्हणते, "हो, आपण सगळ्या तयार आहोत, पण सतीश आणि कार्तिक अजून कसे नाही आले?" प्रीती खिडकीतून बाहेर डोकावत म्हणते, "येत असतील ग, थोडा उशीर झाला असेल." सगळ्या हॉलमध्ये बसून गप्पा मारत त्यांच्या येण्याची वाट पाहत होत्या. तेवढ्यात बाहेरून जोरात हॉर्नचा आवाज येतो. प्रीती पटकन उठून बाहेर बघते तर लगेचच कार्तिकचा आवाज ऐकू येतो. "अगं खाली या पटकन, उशीर झाला आहे." "येतो लगेच, थांबा," असं म्हणत प्रीती आपल्या रूममध्ये मोबाईल आणण्यासाठी जाते. इकडे बाहेर मात्र सगळं अगदी ठरल्याप्रमाणे घडत असतं. सगळ्या मुली पटपट बाहेर पडल्या. कोणीही थांबत नाही, कोणीही मागे वळून पाहत नाही. एक एक करून सगळ्या जणी कार्तिकच्या गाडीत बसल्या. नीताही पटकन कार्तिकच्याच गाडीत बसते. प्रीती मोबाईल हातात घेऊन रूममधून बाहेर येते तर हॉलमध्ये कोणीच नसतं. सगळ्याच खाली गेल्या होत्या. तेव्हा तीही पटकन खाली येते आणि ती खाली येऊन पाहते तर काय, सगळ्या मुली आधीच गाडीत बसलेल्या होत्या. तेव्हा प्रीती घाईघाईने म्हणते, "अगं थांबा, मी पण गाडीत बसणार होते." तेवढ्या सोनाली खिडकीतून ओरडते, "अगं तू सतीच्या गाडीवर बस, खूप उशीर झालाय, तुम्ही या पटकन." "अगं थांबा जरा." प्रीती अजून बोलणारच असते. तोच कार्तिक हसत गाडी सुरू करतो आणि गाडी पुढे निघून जाते. प्रीती तिथेच उभी राहते, थोडी अवघडलेली, थोडी गोंधळलेली. आणि समोर पाहते तर सतीश त्याच्या टू व्हीलरवर बसलेला असतो. प्रीती हळूच त्याच्याकडे पाहते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गोंधळ असतो. गाडीवर कसं बसायचं, कुठे हात ठेवायचा, काय बोलायचं हेच तिला सुचत नसतं. या सगळ्या विचाराने ती थोडंसं तोंड वाकडं करते. सतीश ते पाहतो आणि मुद्दामच थोड्या कोरड्या आवाजात म्हणतो, "तुला माझ्या गाडीवर बसायचं नसेल तर तू ये तुझ्या गाडीने, मी जातो." तो गाडी हलवणारच असतो. तेवढ्यात प्रीती पटकन म्हणते, "नाही थांब, मी येते." तो थांबतो. क्षणभर शांतता असते. मग प्रीती हळूच पुढे येते आणि कुठलाही शब्द न बोलता सतीच्या गाडीवर हळुवारपणे बसते. तेव्हा तो काहीच बोलत नाही, फक्त गाडी सुरू करतो. इकडे कार्तिकच्या गाडीत मात्र फुल धमाल सुरू असते. सोनाली टाळ्या वाजवत म्हणते, "आता खरी मज्जा येणार." केतकी हसत म्हणते, "आपलं प्लॅनिंग किती परफेक्ट आहे." तर नीता खोडकरपणे म्हणते, "हो, पण आता बघूया हे प्लॅनिंग काय काम करतं." सगळ्या मोठ्याने हसत होत्या. तेव्हा गाडीमध्ये उत्साह आणि खोडकर आनंद भरलेला होता. सतीश आणि प्रीतीला एकत्र आणण्यासाठी त्यांच्या मित्रमैत्रिणींनी केलेला हा प्लॅन काम करेल का? हे मला कमेंट करून सांगा.
आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि 7 जन्माची सतीश आणि प्रीती या लव्ह स्टोरीचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.